निखिलजी तुमचं आम्ही उद्योगिनीकडनं खूप खूप स्वागत आहे. आभार. आजचा विषय आपला जेम म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस. निखिलजींचं त्याच्यामध्ये जेम बिझनेस फॅसिलिटेटर ऑफ महाराष्ट्र म्हणून ते काम करतात. बाय प्रोफेशन ते MBA आहे मार्केटिंगमध्ये. जवळ-जवळ 12 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी 200 पेक्षा जास्त ट्रेनिंग जेमचे कंडक्ट केलेले आहेत. जवळ-जवळ महाराष्ट्राच्या बाहेर ही सगळी 200 त्यांची जी ट्रेनिंग झाली आहे ती महाराष्ट्राच्या बाहेर झालेली आहे. तर अशा प्रकारे निखिलजी आज आपल्याला जिम या पोर्टल संबंधी माहिती देणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याची प्रोसेस बिफोर प्रोफाइल अपडेशन, हाऊ टू अपलोड अ प्रॉडक्ट, हाऊ टू पार्टिसिपेट इन बीड, हाऊ टू जनरेट इनव्हॉइस याबद्दल ते आज आपल्याला सगळ्यांना माहिती देणार आहे. निखिलजी तुमचं खूप स्वागत आणि तुम्ही आजच्या सेशनला सुरुवात करू शकता. थँक्यू. येस मॅम, धन्यवाद. ठीक आहे. नमस्कार, मी निखिल पाटील, जेम बिझनेस फॅसिलिटेटर महाराष्ट्र स्टेट. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी जेमचं एक ट्रेनिंग सेशन ऑर्गनाईज केलेलं आहे, ते आपण सुरुवात करूया. सर्वांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा मायक्रो फोन म्यूटर असावा. ठीक आहे. तर हे जे खूपच नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट आहे की हा जेम जे पोर्टल आहे, जसं आपण फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वापरतो तसंच हे पोर्टल आहे. फक्त डिफरन्स एवढा आहे की हा जो जेम हा जो पोर्टल आहे हा फक्त गव्हर्नमेंटच्या लोकांसाठी बनवलेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये जो खरेदी करणारा जो माणूस आहे तो आपला जेमचा गव्हर्नमेंटचा माणूस आहे आणि विक्रेता जो आहे ते तुम्ही आहात. ठीक आहे. तर आपण इथे सुरुवात करूया. पहिला आपण सुरुवात करूया जेम एक्झॅक्टली काय आहे. तुम्ही राईट हँडला साईडला बघू शकता. दिस आर द वर्ड्स फ्रॉम आवर हॉनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी सर. The government is committed to curbing the corruption. One of the key aspects of this objective is to minimize government human transaction interference. हा जो पोर्टल जो बनवला आहे तो पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. यामध्ये ह्युमन ट्रान्झॅक्शन कमी आहे, फेसलेस आहे, कॉन्टॅक्टलेस आहे, पेपरलेस आहे हा पोर्टल. So it's a one-stop online procurement portal for all government buyers, including central, state, ministries, departments, bodies and PSUs. लॉन्च ऑन 9th ऑगस्ट 2016. जवळपास आम्हाला आता 4 वर्ष इथे जेमला पूर्ण होणार आहे. हा सर्वांसाठी बंधनकारक आहे. सेंट्रल असो, स्टेट असो, PSU असो, सर्वांसाठी हा बंधनकारक आहे. तर आमचा एक रूल आहे GFR, दॅट इज जनरल फायनान्शियल रूल 149. Procurement of goods and services by ministry department will be mandatory for goods or services available on the GeM portal. म्हणजे या पोर्टलवरती जे प्रोडक्ट्स आणि जे सर्व्हिसेस इथे अवेलेबल आहेत ते ठिकाणना बंधनकारक आहे इथून घेण्यासाठी. तर जवळपास आमच्याकडे 19 लाखाहून जास्त प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि सध्या 120 हून जास्त सर्व्हिसेस सुद्धा अवेलेबल आहेत. जेम एम्स टू इन्हान्स एफिशियन्सी, ट्रान्सपरन्सी, इन्क्लुझिव्हनेस इन पब्लिक प्रोक्युरमेंट. ह्यामध्ये सर्व काही आहे. डायरेक्ट परचेस पण आहे, L1 परचेस पण आहे आणि त्यानंतर आपलं बिड टेंडर सुद्धा आहे, निविदा वगैरे आपण जे म्हणतो. तर ह्या गोष्टी या पोर्टलमध्ये आहेत. या पुढे मी सांगणार त्याचे लिमिट्स वगैरे किती आहे ते मी तुम्हाला पुढील भागात सांगणार आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. जे ब्लू कलर दिसते इंडियाच्या मॅपमध्ये तेवढ्या स्टेटने एमओयू साईन केलेला आहे की ते जेमशीच जेमवरूनच प्रोक्युरमेंट करणार आहेत. खरेदी जी आहे ती जेमवरूनच होते. जे ब्लू कलर त्यांनी एमओयू साईन केलेला आहे जेमशी. लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता की पार्टनर विथ इंडस्ट्री असोसिएशन आमचे काही असोसिएशन आहेत जसे की एमा आहे, सिया आहे, मेट आहे, फिक्की आहे, PhD चेंबर्स आहेत. काही बँका पण आम्ही टाईअप केलेल्या आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन लाईक स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, एक्सिस बँक, कोटक. हे EMD, बँक गॅरंटी आणि जेमपूल अकाउंटसाठी सुद्धा यांचा उपयोग केला जातो. जेमपूल अकाउंट तुम्हाला मी थोडक्यात पुढे सांगणार आहे. आपण पुढील भागात बघू शकता. की स्टॅटिस्टिक्स आहेत आमच्याकडे. आत्ता जेमच्या पोर्टलवरती बायर ऑर्गनायझेशन ज्या रजिस्टर्ड आहेत त्या 45,000हून जास्त आहेत. सेलर्स आणि सर्व्हिस प्रोव्हायडर टोटल जे आहेत ते 4 लाखाहून अधिक आहेत. त्यामधले 1 लाख जे आहेत ते MSME आहेत. प्रोडक्ट्स मी जसं म्हटलं आधीच 19 लाखाहून जास्त इथे प्रोडक्ट रजिस्टर आहेत. 40 लाखाहून ऑर्डर्स आतापर्यंत ह्या जेम पोर्टलवरती झाला आहे. त्याचा जो ट्रान्झॅक्शनचा जो अमाउंट आहे दॅट इज मोर दॅन 56,000 CR. त्यामधला 50% दॅट इज मोर दॅन 27,000 क्रोर्स हा MSC कडून झालेला आहे.
काही फायदे आहेत. तुम्ही सेलर आहात बरोबर, विक्रेता आहात. तुम्हाला काय-काय ह्या जेम पोर्टलवरती फायदे आपण एक-एक इथे जाणून घेऊया. पहिला आहे डायरेक्ट ॲक्सेस टू ऑल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स. तुम्हाला या पोर्टलमध्ये ॲक्सेस मिळतो गव्हर्नमेंटच्या लोकांना तुमचा प्रॉडक्ट्स आणि तुमच्या सर्व्हिसेस विकण्याकरिता. हे एकमात्र पोर्टल आहे, जिथे सर्व काही होणार आहे. डायरेक्ट पर्चेस, L1 पर्चेस, निविदा सर्व काही या पोर्टलवरती होणार आहे. इथे प्राइसिंग डायनॅमिक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा प्रॉडक्ट अपलोड केला जेम पोर्टलवर आणि डिमांड जर वाढली किंवा कमी झाली, तर तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही त्या प्रॉडक्टची किंमत कमी जास्त करू शकता. पण काही टर्म्स अँड कंडिशन त्या तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. सिमिलरली इथे जेव्हा तुम्ही एखादा प्रॉडक्ट अपलोड करता, इथे तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टला रेटिंग मिळते. ती 5 मधली रेटिंग असते. इट इट कॅन बी म्हणजे 4.5, 4, 3 कितीही रेटिंग असू शकते. ती कशावरती डिपेंड आहे, की तुमचं कव्हरेज, की तुम्ही किती परिसरामध्ये तुमचा बिझनेस वाढवतो जेममध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्ही सिलेक्ट केलं मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा पूर्ण इंडिया किंवा 2-3 स्टेट, ठीक आहे, इंडियामध्येच. तर तुमची रेटिंग त्यानुसार डिपेंड असेल. शिवाय तुमची क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट, तुमचं टाईमली डिलिव्हरी जो प्रॉडक्ट असेल त्यानुसार. शिवाय तुमची रिलायबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे इथे तुमची रेटिंग ठरवण्यासाठी. जसं तुम्ही कराल तसं तुम्हाला रेटिंग मिळेल. न्यू प्रोडक्ट सजेशन फॅसिलिटी अवेलेबल टू सेलर. आता मी क्राउड सोर्सिंग करून एक ऑप्शन अवेलेबल केला आहे. समजा एखादी कॅटेगरी जेमवरती अवेलेबल नसेल, तर तुम्हाला त्या क्राउड सोर्सिंगच्या ऑप्शन मधून जाऊन तुम्ही सजेस्ट करू शकता जेमला की ही कॅटेगरी क्रिएट करावी. हा जो पोर्टल आहे तो सेलर फ्रेंडली आहे. तुम्हाला एक ऍक्सेस दिला जातो. तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये बघू शकता की तुमचा जो ऑर्डर तुम्ही डिलिव्हर केलाय तो ऍक्सेप्ट केलाय की नाही. तुम्ही किती आतापर्यंत बिडमध्ये पार्टिसिपेट केल्यात, किती तुम्ही जिंकल्यात, किती हारल्यात, हा पूर्ण तुम्हाला ऍक्सेस तुमच्या अकाउंटमध्ये डॅशबोर्ड म्हणून मिळतो. न्यूज अँड इव्हेंट सेक्शन फॉर रेग्युलर अपडेट्स. काहीही नवीन काहीतरी नोटिफिकेशन वगैरे येतात, पेजेस येतात, त्या तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्येच एखादा एक नोटिफिकेशन असा एक बॉक्स क्रिएट केला आहे. त्यामुळे तुम्ही नवीन त्याचे नोटिफिकेशन बघू शकता. शिवाय जेम पोर्टलमध्ये तुम्ही गेल्यानंतर न्यू ऑन जेम असा एक ऑप्शन अवेलेबल आहे. न्यू ऑन जेम मध्ये गेल्यास तुम्ही बघू शकता की रिसेंटली कुठल्या कुठल्या प्रोडक्ट कॅटेगरी, कुठल्या कुठल्या कॅटेगरी ऍड झाल्या आहेत. शिवाय नवीन नवीन फीचर्स काय आले आहेत ते तुम्ही जेमच्या पोर्टलमध्ये न्यू ऑन जेमच्या माध्यमातून तुम्ही त्या पूर्णपणे बघू शकता. जेव्हा गव्हर्नमेंट बायर खरेदी करण्यासाठी जातो जेम पोर्टलवरती, तेव्हा त्याला काही लिमिटेशन दिलेले आहेत. म्हणजे त्याला काहीतरी एक सीमा दिलेली आहे. तर पहिलं 25,000 पर्यंत डायरेक्ट पर्चेस. जसं आपण Flipkart, Amazon खरेदी करतो, तसंच जेव्हा तो खरेदी करतो जेम पोर्टलवरती, तर डायरेक्ट पर्चेसची लिमिट आहे ते 25,000 पर्यंत आहे. ते प्रोडक्ट एक असो की अनेक असो, सर्व्हिस एक असो की अनेक असो, किंमत जी आहे 25,000च्या वर नाही गेली पाहिजे. त्याला इथे डायरेक्ट पर्चेस म्हटलंय, त्याचं लिमिट आहे 25,000 पर्यंत. जेव्हा ही किंमत एक्सीड करते 25,000 अधिक आणि 5,00,000 कमी, तेव्हा इथे गव्हर्नमेंटच्या बायरला 3 वेगवेगळे OEM म्हणजे 3 वेगवेगळे ब्रँड कंपेअर करून जो लोवेस्ट येईल त्यालाच विकत घेण्याची इथे पद्धत आहे. जेव्हा किंमत 5,00,000च्या वर जाते, तेव्हा गव्हर्नमेंट बायरला बंधनकारक आहे की त्याने बीड किंवा निविदाच इथे या पोर्टलवरती करावी लागेल. असं बीड, टेंडर आणि निविदा हा एकच शब्द आहे. शिवाय जरी डायरेक्ट पर्चेस लिमिट 25,000 आहे, L1चं 25,000 ते 5,00,000 आहे. जर त्याला कुठल्याही कंडिशनला बीड करायची असेल 25,000 खाली म्हणजे 20,000ची किंमत आहे किंवा 2,00,000ची किंमत आहे, तर तोही त्याला ऑप्शन अवेलेबल आहे. बीडमध्ये प्रोडक्टच्या स्पेसिफिकेशन वरती बीड होते, निविदा होते, लक्षात घ्या. जेव्हा गव्हर्नमेंट बायर बोलतो की नाही, मला एक स्पेसिफिक मेक अँड मॉडेलचाच प्रोडक्ट घ्यायचा आहे, तेव्हा त्यांना PSC ऑप्शन चूज करून बाईंग करावी लागते. PSC म्हणजे प्रोप्रायटरी आर्टिकल सर्टिफिकेट. म्हणजे ही एक प्रकारची बीड आहे, त्यामध्ये मेक अँड मॉडेल फिक्स असतो. पण ह्यासाठी गव्हर्नमेंट बायरला आपल्या ऑफिसच्या ऑर्गनायझेशनचा कॉम्पिटंट ऑथॉरिटीचं इथे लेटर लावावं लागतं. राईट? इथे जेव्हा तुम्ही रजिस्टर करता, तेव्हा तुम्ही प्रायमरी युजर म्हणजे असे इथे काउंट केले जातात. जर तुम्ही प्रायमरी युजर असाल, तुम्ही रजिस्टर व्हाल. रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला खूप सारे काम आहेत. बिड पार्टिसिपेशन, प्रोडक्ट अपलोड, प्रोसेस ऑर्डर, पेमेंट कन्फर्मेशन असे विविध कामं आहेत. आता ही जी कामं आहेत, तुम्हाला तुमची ऑर्गनाइज साईज मोठी आहे आणि तुम्हाला हीच कामं दुसऱ्या तुमच्या स्टाफला, सबऑर्डिनेटला असाइन करायची असतील, तर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये रजिस्टर झाला असेल ॲज अ प्रायमरी युजर, तुम्ही तुमच्या अकाउंटमधून सेकंडरी युजर बनू शकता आणि त्यांनाही
कामं देऊ शकता. म्हणजे बिड पार्टिसिपेंट एक करेल, एक प्रोडक्ट अपलोडचं काम करेल, एक ऑर्डर प्रोसेसचं करेल, एक पेमेंटचं कन्फर्मेशन करेल. अशी कामं करू शकता. समजा एकच व्यक्ती असेल आपल्या ऑफिसमध्ये आणि त्याला सर्व रोल करायचे असतील, तर ॲज अ फक्त प्रायमरी युजर रजिस्टर्ड होऊन तो करू शकतो. त्याला सेकंडरी युजर क्रिएट करायची गरज नाही. हे आपल्यावरती ऑप्शनल आहे. पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी एमएसएमईची आहे. पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी एमएससी ऑर्डर 2012 notified under section 11 of MSMED Act 2006. Policy mandates 25% of procurement of goods and services from MSC. एमएससी कडूनच 25% प्रोक्युरमेंट झालं पाहिजे काही रिझर्व्ह आयटमसाठी. त्यामध्ये 4% हे एससी साठी रिझर्व्ह आहेत आणि 3% वुमनसाठी रिझर्व्ह आहे. एमएससी वुमनसाठी. लक्षात घ्या. तुम्हाला यामध्ये ॲज अ एमएससी जर रजिस्टर व्हाल तर काय काय फायदे आहे? टेंडर सेट फ्री ऑफ कॉस्ट, एक्झम्पशन फ्रॉम अर्नेस्ट मड इन डिपॉझिट, जी एमबी असते त्यांना तुमच्यासाठी एक्झम्पशन आहे. तुम्हाला पर्चेस प्रिफरन्स जे आहे 25% एमएससी साठी L1+15 मध्ये ते तुम्हाला मिळतं. शिवाय या जेम पोर्टलवरती जो क्लॉज आहे एमएससीचा 358 आयटम्स रिझर्व्ह आहेत ते या पोर्टलमध्ये पण रिझर्व्ह आहेत. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ह्या पोर्टलवर रजिस्टर होता, रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला इथे तुमची प्रोफाईल अपडेट करतो तेव्हा एमएससी म्हणजे उद्योग आधार मेमोरंडम नंबर इथे अपडेट करावं लागतं इन केस ऑफ एमएससी जर असेल तर. मग शिवाय त्याच्याशी लिंक मोबाईल नंबर वगैरे पण द्यावा लागतो किंवा आधार नंबर. जिथे इन्फॉर्मेशन टाकली उद्योग आधार नंबर सिस्टम व्हॅलिडेट करतो आणि तुम्हाला एमएससी मध्ये तुम्हाला काउंटिंग त्यामध्ये होते. ठीक आहे. इन केस एक्झम्प्टेड असेल ईएमडी वगैरे तर तुम्हाला त्याच्याशी रिलेव्हंट तुम्हाला डॉक्युमेंट इथे द्यावे लागणार आहेत जर मागितलं असेल तर. शिवाय गव्हर्नमेंट बायर जेव्हा एखादा बिड एखादी निविदा फ्लोट करतो जेम पोर्टलवरती तर त्यांना एक ऑप्शन दिलेला आहे. क्लॉजेस आम्ही क्रिएट केलेले आहेत की त्यांना एक ऑप्शन दिलाय की त्यामध्ये ते एमएससीला टर्नओव्हर आणि पास्ट एक्सपिरियन्सच्या क्रायटेरियाला वेव्हर अप करू शकतात. म्हणजे एक्झम्प्ट करू शकतात. हा ऑप्शन त्यांना इथे दिलेला आहे. शिवाय बिडिंग जेव्हा करते, जेव्हा निविदा, टेंडर वगैरे फ्लोट होतो आमच्या पोर्टलवरती, तेव्हा त्यामध्ये एमएसएमईचे क्लॉज ऑलरेडी आम्ही ॲडअप केलेले आहेत. ठीक आहे. तर ते क्लॉजेस कुठले आहेत? तर पहिला आहे पर्चेस प्रिफरन्स टू मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. इंग्लिशमध्ये बोललो की इफ L1 इज नॉट अन MSC and MSC seller have quoted price within L1 plus 15% of margin, so seller shall be given an opportunity to match L1 price and contract will be awarded for percentage of requested percent of total value. म्हणजे समजा एमएसएमई हा L1 नाही आला तर जे L2 L3 जे आहेत ते एमएससी असतील तर त्यांना किंमत मॅचअप करून आपला जो डिझायर पर्सेंटेज आहे तिथे त्यांनी ठरलेला आहे त्या बीडमध्ये तो आपल्याला मिळू शकतो. फॉर एक्झाम्पल 1 लाखाची बीड आहे आणि एमएससी नाही आलेला आहे L1 आणि तुम्ही L2 L3 L1+15 म्हणजे 1,15,000च्या ब्रॅकेटमध्ये असाल तर तुम्हाला तिथे मॅच करून तुमची किंमत जो L1 आलेला आहे ती किंमत मॅच करून तुम्ही तुमचा प्रोडक्ट विकू शकता आणि जो बीड ठरलेला आहे की त्यामध्ये एवढं पर्सेंटेज एमएससी ला जातील ते तुम्ही मिळवू शकता. हा क्लॉज जेम मध्ये ऑलरेडी ऍडअप केला आहे. दुसरा क्लॉज असा आहे की प्रोक्युरमेंट अंडर दिस बिड इज रिझर्व फॉर परचेस फ्रॉम मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. ऑलरेडी ती बीड जी आहे ती रिझर्व आहे एमएससी साठी. मग त्या बीड मध्ये फक्त एमएससी पार्टिसिपेट करू शकतो. तिसरा क्लॉज असा आहे की फक्त स्टेटच्या लोकांनाच एमएससी ला पार्टिसिपेट आहे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा कुठला डिपार्टमेंट आहे तो एक बीड फ्लोट करतोय बरोबर एमएससी साठी आणि त्याला फक्त एमएससी ऑफ महाराष्ट्राला रिझर्वेशन ठेवायचं आहे तर हा क्लॉज ऑलरेडी ऍडअप केलेला आहे. हे 3 क्लॉज ऑलरेडी आहेत. शिवाय जेव्हा आपण खरेदी करतो एखादी डायरेक्ट पर्चेस आहे छोटी पर्चेस आहे त्यामध्ये एमएससीचा फिल्टर आम्ही क्रिएट केलेला आहे. त्या फिल्टरद्वारे तो सिलेक्ट केला फक्त एमएससीचे प्रोडक्ट तिथे दिसणार आहे. लक्षात घ्या एमएससीचा फिल्टर चूज केला फक्त एमएससीचे प्रोडक्ट दिसणार मग त्यानुसार तो खरेदी करू शकतो. हा डायरेक्ट पर्चेससाठी ऑप्शन आम्ही क्रिएट केलेला आहे. शिवाय मेक इन इंडियाचा पण आम्ही इथे फिल्टर ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. पुढे जाऊया. Order splitting in terms of provision of public procurement policy, MSC, micro and small enterprises, and public procurement policy for Make in India orders. Bidder is required to upload the necessary documents to prove their eligibility. समजा एखाद्या बिड मध्ये एखाद्या बायरने
काही डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत, तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करावे लागतील. तेव्हाच तुम्हाला एम-एस-सी म्हणून कन्सिडर केलं जाईल. शिवाय जर ई-एम-डी क्लॉज टाकलेला असेल, ई-एम-डी एक्झम्पशनचा क्लॉज टाकलेला असेल, तर त्यांनी जर बायरने तुम्हाला डॉक्युमेंट्स मागितले असतील, की तुम्हाला एम-एस-सी सर्टिफिकेट द्यावं लागणार, तर त्या बीडमध्ये तुम्हाला ते तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहे. ठीक आहे. शिवाय एखादा बायर एखादी कंडिशन ठेवतो, की मला एम-एस-सीला L1+15 साठी प्राधान्य द्यायचं आहे. त्या केसमध्ये त्या पर्टिक्युलर बायरला जेव्हा ऑर्डर होते, त्या प्रोसेसमध्ये त्यांना एक ऑप्शन मिळतो, की एम-एस-सी जे L1 जो एम-एस-सी नाही आलेला आहे, जे L2, L3 आहेत, त्यांना प्राइस मॅच करण्यासाठी तिथे एक ऑप्शन दिलेला असतो. तो बायर तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतो, मग तुम्हाला ती रिक्वेस्ट येते, मग तुम्ही त्याची प्राइस किंमत करून डिझायर पर्सेंटेजमध्ये तुम्ही माल विकू शकता. आता आपण सुरुवात करूया रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी. रजिस्ट्रेशन जेव्हा आपण करतो, तेव्हा कुठल्या-कुठल्या गोष्टी आपल्याकडे असायला हव्यात. आपण स्क्रीनवरती बघू शकता. प्री रिक्विजिट फॉर रजिस्ट्रेशन. ठीक आहे. तुम्ही एकतर आधार किंवा एकतर पॅन, पर्सनल पॅन मी बोलतोय. एकतर आधार किंवा पॅनच्या थ्रू मार्फत या पोर्टलवरती रजिस्टर करू शकता. जर तुम्ही आधार नंबर यूज केलाय, तर आधार आणि आधार इथे तुम्हाला आधार कार्डचा फोटो वगैरे नाही लागायचा. आधारवरती जो नंबर आहे ना, तो इथे लागणार आहे. मग आधार नंबर आणि आधारची लिंक मोबाईल नंबर इथे लागणार आहे. सो दॅट यू विल रिसीव्ह एन ओ-टी-पी. तुम्हाला ओ-टी-पी येईल, मग तुम्ही ओ-टी-पी एंटर करून तो व्हॅलिडेट होऊन तुम्ही पुढे प्रोसेस करू शकता. इन केस ऑफ पर्सनल पॅन, तुम्हाला पर्सनल पॅन जरी कंपनी असेल, तरी तुम्हाला पर्सनल पॅन आधी लागणारच आहे. लक्षात घ्या. मग तुम्ही 2 प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता. ईदर बाय आधार नंबर और ईदर बाय पॅन. जर तुम्ही आधार नंबर यूज करतात, तर त्यानुसार त्याच्याशी लिंक मोबाईल नंबर इथे असावा लागणार आहे. शिवाय तुमचा एक ऍक्टिव्ह ईमेल आयडी लागेल. इट कॅन बी मे बी तुमचा जीमेलचा किंवा याहूचा ईमेल आयडी इथे वापरात येईल. यामध्ये सुद्धा एक तुम्हाला ओ-टी-पी येईल व्हेरिफिकेशनसाठी. डॉक्युमेंट्स ॲज पर कन्स्टिट्यूशन टाइप सच ॲज सी-आय-एन, पॅन, डी-आय-पी-पी, यू-एम, आय-टी-आर. जशी तुमची कंपनी वगैरे असेल, तुम्ही जर स्टार्टअप असेल तुम्हाला डी-आय-पी-पी नंबर लागेल. जर तुम्ही एम-एस-सी आहात, तर तुम्हाला उद्योग आधार मेमोरंडम नंबर इथे लागणार आहे. ॲड्रेस डिटेल्स तुम्ही इथे ॲड्रेस टाकू शकता. तुम्ही वेअरहाऊसचा, ऑफिसचा ॲड्रेस तुम्ही टाकू शकता. पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ॲड्रेसची डिटेल टाकता, तुमचा जो आय-टी-आर असतो, बरोबर? आय-टी-आरमध्ये जसा ॲड्रेस दिलेला आहे, सेम टू सेम इथे तुम्हाला टाकायचा आहे. तरच सिस्टम तो ॲक्सेप्ट करतो. म्हणून ॲड्रेस लिहिताना लक्षात घ्या, जो आय-टी-आरवरती आहे, कॉमा, डॉट, स्मॉल कॅपमध्ये किंवा अपर कॅपमध्ये असेल, आहे तसाच तुम्हाला टाकायचा आहे. तरच तो सिस्टम ॲक्सेप्ट करतो. बँक अकाउंट डिटेल्स ज्यामध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन होणार आहे, तसे तुम्ही इथे मल्टिपल बँक डिटेल्स टाकू शकता. तिथे एक ऑप्शन आहे प्रायमरी अकाउंट. जरी मल्टिपल अकाउंट तुम्ही टाकले, तर एखाद्या अकाउंटला प्रायमरी सिलेक्ट करू शकता. म्हणजे त्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन होईल. शिवाय जर तुम्ही प्रायमरी युजर असाल आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, की तुमची फर्मची साईज मोठी असेल, तुम्हाला सेकंडरी युजर्स क्रिएट करत असेल, सेकंडरी युजरला सुद्धा आधार नंबर, आधारची लिंक मोबाईल नंबर आणि ऍक्टिव्ह ईमेल आयडी असणं गरजेचं आहे. त्यांचा सुद्धा पर्सनल आधार नंबर, आधारची लिंक, मोबाईल नंबर आणि ऍक्टिव्ह ईमेल आयडी इथे लागणार आहे. आपण आता रजिस्ट्रेशनला सुरुवात करूया. आपण काही की नोट्स आहेत, काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊया. रजिस्ट्रेशन ऑन जेम शुड बी डन बाय अन ऑथोराइज्ड पर्सन ऑफ द ऑर्गनायझेशन. तर ज्याचं आय-टी-आर वरती सिग्नेटरी ऑथॉरिटी आहे, ज्याचं आय-टी-आर वरती नाव आहे, त्याच माणसाचं रजिस्ट्रेशन करायचं. असं होतं की कंपनीमध्ये जो मॅनेजर वगैरे असतात ते ट्राय करतात रजिस्टर करायचं, पण त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं नाहीये. ज्यांचं आय-टी-आर वरती नाव आहे, त्यांच्याच नावाने इथे रजिस्ट्रेशन होणार आहे. लक्षात घ्या. प्रायमरी सेलर हॅव एन ऑप्शन्स टू क्रिएट सेकंडरी युजर. जसं मी तुम्हाला म्हटलं, की प्रायमरी युजर आपल्या अकाउंटमधून सेकंडरी युजर क्रिएट करू शकतो. ते रोल देऊ शकतात, बिड पार्टिसिपेशन, क्रिएशन ऑफ कॅटलॉग अँड ऑर्डर फुलफिलमेंट. एमएसएमईच्या कंडिशनमध्ये तुम्हाला उद्योग आधार मेमोरंडम नंबर द्यावा लागणार आहे, लिंक विथ मोबाईल नंबर. स्टार्टअपच्या केसमध्ये डी-आय-पी-पी नंबर, दॅट इज डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन नंबर इथे द्यावा लागणार आहे. समजा एकच व्यक्ती सेलर पण आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तर वेगवेगळे रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. एकदा अकाउंट क्रिएट केला, त्याच अकाउंटमध्ये तुम्ही सेलर पण बनू शकता आणि सर्व्हिस प्रोव्हायडर पण बनू शकता. ठीक आहे. तर आपण रजिस्ट्रेशन प्रोसेसला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला जेमच्या साईटवरती जायचं आहे. www.gem.gov.in. www
www.gem.gov.in ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इथे एक वर ऑप्शन भेटेल, बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती. साइन अप मध्ये तुम्हाला सेलर वरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रिव्ह्यू टर्म्स अँड कंडिशनचा ऑप्शन मिळेल. इथे क्लिक करायचं आहे. बाय डिफॉल्ट 35-40 पेजचा एक डॉक्युमेंट दिसेल, तुम्हाला तो वाचून घ्यायचा आहे. वेळ नसेल तुम्ही नंतर पण डाउनलोड करून वाचू शकता. ते वाचल्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. आय हॅव रेड ऑल द डॉक्युमेंट्स, ऍक्सेप्ट करतो मी. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कंपनीचं टाईप सिलेक्ट करायचं आहे, जसं प्रोप्रायटरशिप आहे, फर्म आहे, कंपनी आहे, जसं तुमचं असेल ते सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू शकता. कंपनीचं नाव पण तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल XYZ, ठीक आहे. जे कंपनीचं नाव असेल, तुमचं काय असेल ना, रोहिणी एंटरप्राइजेस, ते ऍज इट इज तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात रजिस्ट्रेशन करण्याकरिता. एक तर मी जसं म्हटलं आधार आणि एक तर पॅन. मी दोन्ही पण तुम्हाला स्लाइड दिसतात आहे. आधारच्या केसमध्ये तुम्हाला असं आधार चूज करायचं आहे आणि आधार नंबर आणि आधारची लिंक मोबाईल नंबर टाकायचा आहे. व्हेरीफाय आधार क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येईल, तो ओटीपी टाकायचा. मग इथे तुमचा आधार नंबर इथे व्हॅलिडेट केला जातो. नेक्स्ट केसमध्ये पर्सनल पॅन तुम्हाला येतात. पॅनच्या केसमध्ये लक्षात घ्या, पर्सनल पॅन द्यायचं आहे. कंपनीच्या केसमध्ये सुद्धा पर्सनल पॅनची डिटेल द्यायची आहे. जसं पॅनवरती नाव आहे, पॅन नंबर आहे, जसं नाव आहे, डेट ऑफ बर्थ आहे, तुम्हाला सबमिट करायचे आणि व्हेरीफाय पॅनवर क्लिक करायचं. तुम्ही दोघांपैकी एक ऑप्शन चूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी सुद्धा एक ओटीपी येईल, तो ओटीपी एंटर करायचा आहे आणि त्याला व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला युजर आयडी क्रिएट करायचा आहे. युजर आयडी लक्षात घ्या, एकदा क्रिएट केला तर पुन्हा तुम्ही एडिट नाही करू शकत. पासवर्ड मध्ये अप्पर केस, लोअर केस, 1 डिजिट आणि 1 स्पेशल क्रिएट करत. या चारही गोष्टींचा समावेश करून मिनिमम 8 कॅरेक्टरचा पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. इथे तुमचा आयडी पासवर्ड क्रिएट झालाय. हे झाल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल अपडेट करायचे जेमच्या पोर्टलमध्ये. प्रोफाईल अपडेटमध्ये तुमचं अकाउंट अशा प्रकारे दिसेल, डॅशबोर्ड, मार्केट, ऑर्डर असं तुमच्या अकाउंटमध्ये असेल. त्या साईडला कोपऱ्याला उजव्या हाताला तुमचं नाव इथे दिसेल. तिकडे मी थोडं ब्लँक केलंय व्हाईट कलरमध्ये. त्यामध्ये तुम्हाला माय अकाउंटमध्ये जायचं आहे आणि सर्व काही माहिती भरवायची. इन केस ऑफ कंपनी तुम्हाला इथे आता कंपनीचा पॅन डिटेल द्यायचा आहे. प्रोप्रायटरशिप असेल तो ऑलरेडी दिलेला आहे, तो प्रश्न पुन्हा विचारणार नाही सिस्टम. शिवाय जर तुमचा एमएससी असेल तर तुम्हाला इथे इथे तुम्ही बघू शकता, एमएससी वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला उद्योग आधार मेमोरेंडम नंबर द्यायचा आहे आणि त्याच्याशी लिंक आधार किंवा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि व्हेरीफाय अँड सेव्ह क्लिक करायचा आहे. इथे बाय डिफॉल्ट इथे व्हॅलिडेट केला जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे बँक अकाउंट डिटेल द्यायची आहे. तुम्हाला मी जसं म्हटलं की मल्टिपल तुम्ही बँक अकाउंट डिटेल टाकू शकता. शिवाय इथे प्रायमरी अकाउंटचं ऑप्शन आहे. एखाद्या अकाउंटला तुम्ही प्रायमरी म्हणू शकता. 100% प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथे एक वेंडर असेसमेंटचा ऑप्शन दिसेल. लक्षात घ्या, वेंडर असेसमेंटचे 2 ऑप्शन आहेत, एक आहे पेड आणि एक आहे एक्झम्प्टेड. वेंडर असेसमेंट जे आहे ते ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, जे मॅन्युफॅक्चरर आहेत ना त्यांना कंपल्सरी आहे आणि रिसेलरला ऑप्शनल आहे. ठीक आहे. इथे 2 आहेत, वेंडर असेसमेंट पेड आणि एक्झम्प्टेड. पेड मध्ये तुम्हाला जवळपास 13,000 पर्यंत फी भरायची आहे. एक्झम्प्टेड मध्ये एमएससी रजिस्टर्ड विथ DIC फॉर स्पेसिफिक कॅटेगरी त्यांना एक्झम्प्टेड आहे. शिवाय OEM होल्डिंग BSI लायसन्स फॉर दी पर्टिक्युलर प्रोडक्ट कॅटेगरी त्यांना वेवर्ड आहे. ZDD सर्टिफाय, NSIC, OEM हॅव्हिंग युनिक सर्टिफिकेशन कोड लाईक PPE किट मध्ये आता हे DRDO, OFB जे आहेत काही कॅटेगरी आहेत त्यांना इथे एक्झम्प्टेड आहे. पण एक लक्षात घ्या, MSC ला इथे एक्झम्पशन आहे. इथे तुम्ही क्लिक करून डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. हे वेंडर असेसमेंट, मग जसं तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलं वेंडर असेसमेंटला जाऊन इथे सिलेक्ट केलं MSC डॉक्युमेंट अपलोड केलं, ते आमच्या बॅकएंडला टेक्निकल टीमला जाते, ते स्क्रुटिफाय करतात, चेक करतात. त्यानंतर तुम्हाला इथे वेंडर असेसमेंट एक्झम्पशन मिळतं. जसं वेंडर असेसमेंट एक्झम्पशन मिळालं, तुमच्या अकाउंटमध्ये OEM पॅनल दिसेल. इन केस ऑफ मॅन्युफॅक्चरर OEM पॅनल मधून तुम्हाला वेंडर असेसमेंट झाल्यानंतरच OEM पॅनलचं ऑप्शन मिळतं. लक्षात घ्या, तिथे जाऊन तुम्हाला तिथे ब्रँड रजिस्टर करायचं आहे. ब्रँड रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही तुमचा प्रोडक्ट ऍज अ OEM सेल करू शकता. लक्षात घ्या. आता हे सर्व झाल्यानंतर प्रोडक्ट कसं अपलोड करायचं आहे, 1 बाय 1 करूया आपण. आपल्याला आपला अकाउंट असा दिसेल, आयडी पासवर्ड टाकल्यानंतर त्यामध्ये कॅटलॉग मध्ये जायचं आहे. इन केस ऑफ प्रोडक्ट तुम्हाला प्रोडक्ट क्लिक करायचं आहे. इन केस ऑफ सर्व्हिस तुम्हाला सर्व्हिस क्लिक करायचं आहे. इन केस ऑफ प्रोडक्ट तुम्हाला प्रोडक्ट क्लिक करायचं आहे आणि ऍड न्यू वर क्लिक करायचं आहे.
जसं ऍड न्यूवर क्लिक केलं, तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची कॅटेगरी इथे टाकायची. आम्ही थोडं सिम्पल बनवलं आहे. तुम्ही जस्ट तुमच्या प्रोडक्टचं नाव टाका. बाय डिफॉल्ट रिलेटेड ज्या कॅटेगरी आहेत त्यांचे फोटोज आणि त्यांचे नावं पण तुम्हाला दिसतील. तुमचा जो रिलेव्हंट प्रोडक्ट असेल ना, तुम्ही ते चूज करा. जसं तुम्ही ते चूज केलं ना तुमचं प्रोडक्ट इन केस ऑफ लॅपटॉप वगैरे, तर बाय डिफॉल्ट त्याच्या कॅटेगरी इथे क्रिएट झालेल्या दिसतील. बरोबर? हे झाल्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा ब्रँड टाकायचा आहे. तर तुम्ही रिसेलर असाल तर तुम्ही ब्रँड चूज करू शकता. तुम्हाला अनब्रँडेड विकायचं तर अनब्रँडेडचा पण ऑप्शन अवेलेबल आहे. इन केस तुमचा तिथे ब्रँड अवेलेबल नाही, स्वतःचा ब्रँड टाकायचा, तर त्याच ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, क्लिक हिअर. क्लिक हिअर फॉर अ न्यू ब्रँड. तिथे क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होतो. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. त्यामध्ये तुमचं ब्रँड नेम टाकायचं आहे. ब्रँड नेमची तुमची वेबसाईट जी असेल स्वतःची लिंक टाकायची आहे आणि डॉक्युमेंट जसं ट्रेडमार्क सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. जसं अपलोड केलं, सबमिट केलं, हे बॅकएंडला जाईल. जेमच्या टेक्निकल टीमला ते व्हेरीफाय होईल आणि तुमचं इथे ब्रँड नेम दिसेल. मग तुम्ही पुन्हा इथे प्रोडक्ट अपलोड करू शकता त्या कॅटेगरीमध्ये. लक्षात घ्या. प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्हाला ब्रँड रिक्वेस्ट पाठवायची आहे. लक्षात घ्या. ओईएम साठी. रिसेलरसाठी काही गरज नाही. अनब्रँडेड पण येऊ शकता आणि कुठल्या तुमचा ब्रँड असेल त्यामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे, तुम्ही तो विकू शकता. इथे जसा तुम्ही प्रोडक्ट अपलोड करता, तुम्हाला ऑलरेडी त्या प्रोडक्टचे स्पेसिफिकेशन आम्ही बनवले आहे. तुम्हाला फक्त ड्रॉपडाऊन मधून तुमची जी व्हॅल्यू आहे त्या प्रोडक्टची ती तुम्हाला फक्त इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथे नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची किंमत द्यायची आहे. इथे 2 दिले आहे. एक आहे एमआरपी आणि एक ऑफर प्राइस. लक्षात घ्या, जी तुम्ही एमआरपी टाकणार त्यामध्ये मिनिमम 10% डिस्काउंट देणं मॅन्डेटरी आहे या पोर्टलवरती. त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टच्या वेगवेगळ्या अँगलमधून 3 वेगवेगळे फोटोज अपलोड करायचे आहेत. काही गाईडलाईन्स आहेत फोटोजच्या, की मागे बॅकग्राऊंड नसावा, ठीक आहे. जो फोटो आहे तो क्लिअर असावा. त्यामध्ये तुमच्या ब्रँडचं नाव, मोबाईल नंबर नसावा, ठीक आहे. 300 KB मध्ये असावा, नॉट मोर दॅन दॅट. जेपीजी आणि पीएनजी फॉर्मॅटमध्ये असावा. असे तुम्हाला 3 वेगवेगळे फोटो अपलोड करायचे आहेत. जसं तुम्ही सबमिट केलं ते आमच्या बॅकएंड टीमला जाईल जेमच्या. ते प्रोडक्ट अप्रुव्हल तुमची रिक्वेस्ट आहे ती गेलेली आहे, ती चेक करतील आणि मग तुमचा इथे प्रोडक्ट पब्लिश होईल. जर पब्लिश झाला तर तुमचा तो प्रोडक्ट जो आहे तो जेमच्या बायरला व्हिजिबल आहे. मग तुम्हाला डायरेक्ट परचेसचा ऑर्डर येतील. ठीक आहे. इन केस ऑफ बिडिंग तुम्हाला इंटिमेशन येतील जेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये रजिस्टर्ड व्हाल. मग तुम्हाला इंटिमेशन मेलमध्ये आणि एसएमएस मध्ये दोन्हीमध्ये येणार. मग तुम्ही तो नंबर घेऊन तिथे रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे त्या बिडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आणि जसं प्रोडक्ट पब्लिश झालं तुम्हाला डायरेक्ट परचेसचा ऑर्डर येतील. तर डायरेक्ट परचेस समजा तुम्हाला ऑर्डर आली तर काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. 25,000 पर्यंत तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर भेटेल. 5 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर मिळेल. तर जशी ऑर्डर आली तर तुम्हाला 3 दिवसाच्या पिरियडमध्ये ते तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन त्याला ऍक्सेप्टच करायचे. ऍक्सेप्ट नाही केली तर तुमची ग्रेडिंग थोडी खराब होईल. तर लक्षात घ्या की तुम्ही जी किंमत दिली ना, ऑफर केले त्यानुसारच त्या ऑर्डर आलेल्या आहेत. मग तुम्हाला ते ऍक्सेप्ट करणं भाग आहे. ठीक आहे. बिडमध्ये पार्टिसिपेट करताना तुम्हाला इंटिमेशन येईल. त्या प्रोडक्टमध्ये तुमचं प्रोडक्ट अपलोड झालेलं आहे बरोबर त्या कॅटेगरीमध्ये. तर तुम्हाला इंटिमेशन येईल मेलद्वारे आणि एसएमएसद्वारे. तर जसा तुम्हाला बिडचा नंबर आला, तो बिड नंबर तुमच्या अकाउंटमध्ये बिड एक ऑप्शन असेल. त्यामध्ये जाऊन इथे बिड नंबर टाकायचा किंवा प्रोडक्टचं नाव टाकायचं. असं बिड दिसेल इन्फॉर्मेशन. त्यामध्ये इथे बिड नंबर दिसते. इथे क्लिक केलं ना तर बाय डिफॉल्ट एक पीडीएफ डॉक्युमेंट डाउनलोड होईल. त्या डॉक्युमेंटमध्ये डिटेल दिलेलं असेल की कोणता डिपार्टमेंट आहे, किती पिरियड आहे, प्रोडक्टची संख्या किती आहे, काय स्पेसिफिकेशन हवे. त्यानुसार जर तुम्हाला जमत असेल तर इथे पार्टिसिपेट करून तुम्ही त्या बिडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. ठीक आहे. ही पद्धत आहे बिडमध्ये पार्टिसिपेट करण्याची. एखादी तुम्हाला ऑर्डर मिळाली तर तुम्ही इनवॉइस कसा जनरेट कराल त्या पर्टिक्युलर ऑर्डरचा. इनवॉइससाठी तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जायचं आहे. ऑर्डर म्हणून ऑप्शन दिसेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्हाला ऑर्डर आले. तुम्हाला इंटिमेशन येईलच एसएमएस आणि मेलमध्ये की तुम्हाला एक ऑर्डर मिळाली आहे. लगेच तुम्हाला ऑर्डरमध्ये जायचं आहे. त्यामध्ये तुम्ही ऍक्सेप्ट करायची 3 दिवसाच्या आत. त्यानंतर एक जनरेट इनवॉइस करून ऑप्शन मिळेल. तिथे क्लिक करायचं जनरेट इनवॉइस. त्यामध्ये तुमचा सिरियल इनवॉइस नंबर, इनवॉइस डेट, बिलिंग ऍड्रेस, डेट ऑफ डिस्पॅच, मोड ऑफ डिस्पॅच कसं आहे, कुरिअर आहे, मॅन्युअल आहे, बँक अकाउंट डिटेल सर्व माहिती भरायची आहे. किंमत तुमची ऑलरेडी दिलेली आहे. त्यामध्ये ऑल इन्क्लुसिव्ह असणार आहे. जीएसटी वगैरे, ट्रान्सपोर्टेशन वगैरे. ठीक आहे. सगळं ऑल इन्क्लुसिव्ह किंमत आहे ती लक्षात घ्या. त्यामध्ये लोडिंग, अनलोडिंग, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट हे सगळं ऑल इन्क्लुसिव्ह आहे. तर जीएसटी वगैरे जर असेल तो पण इन्क्लुसिव्ह आहे. तुम्हाला ते जीएसटी वगैरे असेल तर तुम्हाला मेन्शन करायचं आणि किंमत आहे तेव्हा ठेवायची. त्यानंतर तुम्ही प्री सबमिट केला, तुमचा इनवॉइस जनरेट होतो आणि मग तो
जेम आपल्या बायरच्या साईडला तो पुढे त्याची प्रोसेस चालू करतो. अशा प्रकारे तुम्ही इन्व्हॉइस इथे जनरेट करू शकता. तुमचा सेलर डॅशबोर्ड तुमच्या आहे अकाउंटमध्ये. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आतापर्यंत मी किती बिडमध्ये पार्टिसिपेट केलेत, किती विन केलेत, किती लॉस केलेत, तर तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला दिसेलच. तुम्हाला एक चांगलं एक ऑप्शन दिलेलं आहे जेमने. काही नवीन फीचर्स आहेत जेमचे, जस्ट वॉन्ट टू हायलाइट सम. आता जेवढ्या कॅटेगरी ज्या बनल्या जेममध्ये ते तुम्ही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये बघू शकता. जेमच्या पोर्टलवरतीच अवेलेबल आहे. खूप सारे प्रोडक्ट अपलोड केलेले आहेत. तो प्रत्येक प्रोडक्टला एक युनिक आयडी आहे. त्यानुसार तुम्ही त्या प्रोडक्टला सर्च करू शकता. आता एक बायरला फंक्शनॅलिटी दिली आहे, की जरीही ती ऑर्डर तुमची झाली, इन्व्हॉइस क्रिएट केलाय, 15 दिवसाचा एक्सपायर पिरियड झाला, तर तो ऑर्डर कॅन्सल करू शकतो. एक जेमपूल अकाउंट आम्ही क्रिएट केलेलं आहे. जेमपूल अकाउंट आहे कसं आहे, चांगली गोष्ट आहे. यामध्ये कसं आहे, की जो बायर आहे, जेव्हा एखादी ऑर्डर प्लेस करतो, ठीक आहे, बिडिंग वगैरेच्या स्टेजमध्ये सहसा, तेव्हा एखादा अमाउंट बुक होतो. म्हणजे त्याच्या जेमपूल अकाउंट हे एक बँक अकाउंट सारखं आहे. त्यामध्ये त्याचा अमाउंट ब्लॉक केला जातो. जसं तुम्ही ऑर्डर दिली, तुम्ही ऍक्सेप्ट केली, त्यांनी सगळं झालं. A to Z प्रोसेस झाल्यानंतर जेवढा तुमचा अमाउंट आहे, 10 दिवसाच्या पिरियडमध्ये त्यांना ऑर्डर ऍक्सेप्ट केल्यानंतर तो प्रोडक्ट तुम्हाला त्याची जी किंमत आहे तुम्हाला ती 10 दिवसामध्ये द्यायची आहे. आफ्टर जनरेशन ऑफ CRAC, कंझाईन रिसिप्ट ऍक्सेप्टन्स सर्टिफिकेट. जर त्यांनी नाही दिली तर जेम पूल अकाउंटद्वारे तुम्हाला डायरेक्ट पेमेंट येईल. हे जेम पूल अकाउंट क्रिएट केलेलं आहे की तुम्हाला पेमेंट डिले नाही होण्याकरता. ठीक आहे. आता तुम्ही ह्या स्टेजला तुम्ही जेव्हा जिममध्ये रजिस्टर करता, तेव्हा आधी सुविधा होती की फक्त मोबाईल नंबर द्यायचा. आता तुम्ही एक अल्टरनेट नंबर पण या पोर्टलमध्ये देऊ शकता. इन केस तुम्हाला फोन केला मोबाईलवरती, तुम्ही नाही उचलला, तर तुम्ही लँडलाईन नंबर पण देऊ शकता. जो बायर आहे तुम्हाला लँडलाईन नंबरवर कॉल करेल. आम्ही लवकरच जेम 4.0 मध्ये पाऊल ठेवत आहोत. 4.0 हा खूप पॉवरफुल न्यू व्हर्जन आहे. ठीक आहे. ह्यामध्ये आम्ही MSMEला एन्करेज करतोय. ठीक आहे. शिवाय प्रायोरिटायझिंग जेम ऑनबोर्डिंग. जेम इज प्रायोरिटायझिंग ऑन ऑनबोर्डिंग द MSME सेल्फ हेल्प ग्रुप्स, वीवर्स, आर्टिसन्स इन्क्लुडिंग दोज रजिस्टर्ड इन द हुनर हार्ट अँड क्राफ्ट्स अँड थ्रिफ्ट या सर्व. आणि शिवाय आम्ही एक नवीन कॅटेगरी पण हँडलूम मार्क आणि इंडिया हँडलूम ब्रँडच्या कॅटेगरी आम्ही इथे जेममध्ये क्रिएट केलेल्या आहे. तर आम्ही MSMEला खूप प्राधान्य करतो या पोर्टलद्वारे आणि त्यांच्या ग्रोथसाठी आम्ही खूप इथे उत्सुक आहोत. काही नवीन फीचर आहेत. जस्ट 2 मिनिटात मी पूर्ण करतो. की जेव्हा आम्ही रिसेंटली या कोविड सिच्युएशनमध्ये 200हून अधिक नवीन कॅटेगरी क्रिएट केल्या आहेत. त्या ज्या कॅटेगरी ज्या आहेत, त्या फक्त कोविडसाठी आहेत. तुम्ही त्या पार्टिसिपेट करून त्यामध्ये तुमचे प्रोडक्ट अपलोड करू शकता. यामध्ये फायदा असा आहे, की तुमचं ब्रँड अप्रुव्हल, प्रोडक्ट अप्रुव्हल आम्ही पटकन करतोय. फास्ट ट्रॅकवर करतो. इथे मेक इन इंडियाचं ऑप्शन तुम्हाला दिलं. तुम्ही प्रोडक्ट अपलोड करतो, तुम्ही मेक इन इंडियाचं ऑप्शन करू शकता. शिवाय तुम्ही आता टाइम डिलिव्हरी पण तुम्ही टाकू शकता प्रोडक्टसाठी. आणि एकाच शॉटमध्ये यामध्ये ब्रँड अप्रुव्हल आणि प्रोडक्ट अप्रुव्हल एकाच रिक्वेस्टमध्ये होते. आधी कसं वेगवेगळं करायला लागतं की ब्रँड अप्रुव्हलला वेगळं आणि OEM स्टेटससाठी वेगळं करायचं. आता एकाच रिक्वेस्टमध्ये तुम्ही दोन्ही पण रिक्वेस्ट पाठवू शकता. जेम पोर्टल लक्षात घ्या, नीड हेल्प करून ऑप्शन आहे. त्यामध्ये FAQs, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन असा एक ऑप्शन दिलेला आहे. त्यामध्ये आम्ही सेट ऑफ क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर अशी सुविधा मांडलेली आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील, रजिस्ट्रेशन करता, प्रोफाईल अपडेट करता, बिड करिता, सगळे काही आम्ही तिथे क्वेश्चन विथ आन्सर मांडलेले आहेत. आम्ही ते रेग्युलरली अपडेट पण करू शकतो, करत असतो. ते तुम्ही बघू शकता. काही तुम्ही दुविधा असेल, काही तुम्हाला शंका असेल, काही प्रॉब्लेम असतील, तुम्ही हेल्प डेस्कच्या ईमेल आयडीवर तुम्ही मेल करू शकता. आमचा हेल्प डेस्कचा ईमेल आयडी आहे. शिवाय आमचा मॅनेजर जे आहेत ट्रेनिंगसाठी त्यांचा पण ईमेल आयडी दिलेला आहे. कॉल सेंटरचा नंबर इथे अवेलेबल आहे. मंडे टू सॅटर्डे 8 AM to 8 PM हा अवेलेबल आहे. शिवाय एक इनोव्हेटिव्ह ऑप्शन आम्ही क्रिएट केला आहे, आस्क जेमी. तुम्ही रिअल टाइम बेसिसवर तुम्ही चॅट करू शकता आणि तुम्ही कुठलेही तुमचे प्रश्न असतील तुम्ही तिथे मांडू शकता. स्टे कनेक्टेड विथ अस विथ Twitter, Facebook अँड LinkedIn. ही आमच्या साईटची लिंक आहे. इथे तुम्ही तुमचा अटेंडन्स दाखवू शकता. आम्ही आणखी एक लिंक आम्ही तुम्हाला देतोय. त्या लिंकमध्ये जाऊन तुमचं पार्टिसिपेशन तुम्हाला नक्की करायचं. ते खूप मॅन्डेटरी आहे. तुम्हाला मी लिंक आता लगेच शेअर करतो मी चॅट बॉक्समध्ये ती. धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता. निखिल सर, इन केस डिस्कनेक्ट झालो तर आय रिक्वेस्ट यू परत तुम्ही लॉग इन व्हा हा प्लीज. येस मॅम. आय गॉट इट.
निखिल सर, गुड इव्हनिंग. आशिष बोलतोय. आशिष साहेब बोला ना प्लीज. अच्छा, जेमला आमची कंपनी आम्ही रजिस्टर केली. आम्ही रिसेलर आहोत. काही प्रॉडक्ट इम्पोर्ट ओके. करून आम्ही इथे विकतो. आता प्रॉब्लेम असा आहे की ती प्रॉडक्ट कॅटेगरी त्याच्यात लिस्टेड नाहीये. आम्ही त्यांना कॉल सेंटरला फोन केला होता, त्यांना सांगितलंही. तर त्यांनी हा, ते हा. अजून ती प्रॉडक्ट कॅटेगरी कुठे लिस्ट झालेली नाहीये. तर त्याचं काय काय मदत होऊ शकते आम्हाला? कसं आहे, लक्षात घ्या, जो कॅटेगरी क्रिएट होते ना तो जेम कडूनच होते, बरोबर. तर बायरला एक ऑप्शन अवेलेबल आहे. सध्या आम्ही क्राऊड सोर्सिंग एक ऑप्शन अवेलेबल केलेला आहे. त्यामध्ये काय आहे, बरं. तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला एक सजेशन देऊ शकता की ही कॅटेगरी क्रिएट करा. बघा, ही कॅटेगरी ओके. क्रिएट करायला खूप वेळ लागतो, पुरेसा वेळ लागतो, बरोबर. मग बरोबर. त्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकता. मग आम्ही टायमिंग मध्ये थोड्या बरं. दिवसानंतर आय कॅन्ट कमिट फॉर द टायमिंग, पण आम्ही ती कॅटेगरी क्रिएट करू लवकर. बरं. बरं. पण एक काय क्राऊड क्वेश्चन, एक क्राऊड सोर्सिंग करून ऑप्शन आहे. एकच बरं. फक्त ठीक प्रश्न आहे. आहे, मी चॅट बॉक्स मध्ये एक मी तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे. त्यामध्ये जाऊन तुम्हाला तिथे तुमचं पार्टिसिपेशन द्यायचं आहे. तुम्हाला लिंक मी शेअर केली आहे, तुम्ही लिंक बघू शकता. प्रत्येकाने रिक्वेस्ट आहे त्या लिंकवर जावं आणि त्या लिंकवरती तुमचं रजिस्ट्रेशन दाखवावं, ही विनंती आहे. मॅडमनी जी लिंक दिली तीच आहे, बघू शकता. हा, पुढील प्रश्न विचारू शकता. हॅलो, नेक्स्ट प्रश्न तुम्ही विचारू शकता. हॅलो. येस मॅम, प्लीज बोला ना, ऐकू येते मला. बोला बोला. सर, मी सुजाता बोलते इथं गोव्याहून. नमस्कार मॅडम, बोला ना मला प्लीज. नमस्कार साहेब. मला एक हम्म. मी प्रॉडक्ट रजिस्ट्रेशन करत होते ते कॅटलॉग मध्ये. पण जे हम्म. तुमची जी ड्रॉपडाऊन लिस्ट आहे बघा, जी ऑलरेडी तुम्ही मेन्शन केलेली आहे त्याच्यात, कारण आम्हाला तिथं स्वतः जाऊन लिहायचं काही ऑप्शन नाही. पण काय असतं एक-एकदा जे तुमची जी ड्रॉपडाऊन लिस्ट आहे, ते आमच्या प्रॉडक्टला सूट होत नाही. म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे किंवा त्याचे जे स्पेसिफिकेशन्स आहे, ते हा, हा. स्पेसिफिकेशन आणि तुमची ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये दिलेली स्पेसिफिकेशन मॅच होत नाही. त्याचं कारण त्या कारण आमचं जे प्रॉडक्ट आहे, त्याची हा, हा. रजिस्ट्रेशन कंप्लीट होत नाही. तर ह्या विषयात तुम्ही कसं हेल्प करणार आम्हाला आणि कसं काय आम्ही ते प्रॉडक्ट कसं आहे मॅडम, एखाद्या प्रोडक्टचे ऑलरेडी आम्ही स्पेसिफिकेशन बनवले आहेत. खूप पण आम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करून बनवले आहेत. असं नाही की तुमच्या पण लोक जे असतात जे प्रोडक्ट बनवतात त्यांची सहायता घेऊनच ते स्पेसिफिक बनवले आहेत. एखादी गोष्ट लक्षात घ्या, एखादा प्रोडक्ट फॉर एक्झाम्पल लॅपटॉप, जेव्हा त्याचे स्पेसिफिकेशन आम्ही क्रिएट केले आहेत, तर सगळ्या लॅपटॉपमध्ये ज्या बेसिक फंक्शनॅलिटी आहेत ना, जे बेसिक स्पेसिफिकेशन, ते आम्ही तिथे ठेवले आहेत. लक्षात घ्या, ठीक आहे. तर तिथे एक ऑप्शन असतो. हॅलो, तुम्हाला हॅलो ऐकू सुजाता मॅडम. हा, ऐकू सुजाता मॅडम, लक्षात घ्या, ऑलरेडी आम्ही स्पेसिफिकेशन बनवले आहेत. समजा एखाद्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला एखादा प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि ते स्पेसिफिकेशन नाहीये, तर तो त्यांच्या साईडने कॉरिजेंडल इश्यू करून ते रिक्वेस्ट पाठवू शकता. हा, विकास बोलतोय. हा, हा, हा. बोला साहेब, प्लीज. आता आमचं शॉपॅक लायसन आहे, फक्त जीएसटी काही नाहीये, कारण व्यवसाय 5 लाखाच्या आत आहे. मग आता ओके. इनवॉइस रेज करताना जीएसटी तर ऍड नाही करू शकत. मग प्लेन इनवॉइस देऊ शकतो का? तसा चालतं का? नाही नाही Without नाही, इनवॉइस कसं आहे, इथे मला क्रिएट करावा लागतो. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोडक्टची डिलिव्हरी करता ना, तेव्हा पण तुमचा जो इनवॉइस आहे तो तुम्ही पाठवू शकता, पण इथे तुम्हाला क्रिएट करावा लागणार आहे पण आता invoice. इथे जीएसटी नंबर नाहीये आमच्याकडे. जीएसटी नंबर एखादा मला वाटते एक लिमिट आहे, त्यानंतरच तुम्हाला जीएसटी नंबर लागतो. मला असं हो, वाटतं 20 25 का 30 लाख लाखानंतरच असेल. जीएसटी नंबर लागतो. पण मग जीएसटी हा. नंबर नसेल, मग जीएसटी ऍड करू शकतो का आपण बिलामध्ये? हा, जीएसटी नंबर करण्याचा ऑप्शन तिथे दिलेला आहे. येस, यू कॅन. नाही, जीएसटी नंबर नसेल तर इनवॉइस मध्ये बेसिक व्हॅल्यू मध्ये आपण जीएसटी ऍड करून बिलिंग करू शकतो का? हा, बिलिंग मध्ये ऍड करू शकता, पण नेक्स्ट टाइम तुम्हाला जर त्या बायरने जर मागितलं जीएसटी नंबर द्या, मग त्यांना पण हा. तिथे त्यांना एंट्री करावी लागते ना, मग तिथे प्रॉब्लेम होऊ बरोबर. शकतो. मग हा. अशा केस मध्ये काय करायचं? हा, मी तुमचा पॉईंट नोट डाऊन करतो की जीएसटी नंबर नाहीये आणि करायचं असेल तर ठीक आहे. करेक्ट. यामध्ये ठीक आहे, मी पॉईंट लिहून घेतो. किंवा मग प्लेन समजा 10,000 बिलिंग अमाऊंट असेल तर नुसती प्लेन 10,000चा बिलिंग इनवॉइस तयार होईल. मग जीएसटी ऍड नाही होणार त्यात. यामध्ये आम्हाला वर्कआउट करायला लागेल की जीएसटीचं कसं करायचं, कारण की यामध्ये जीएसटी नंबर घेतला तर त्याचे कंप्लायन्स बरेच कॉम्प्लिकेटेड असतात आणि छोट्या उद्योगांना एवढं जमत नाही मग परत. मी तुमचा हा पॉईंट लिहू शकतो, कारण की
माझ्या नॉलेजनुसार जर जीएसटी तुम्हाला हे करायचं आहे तर तुम्हाला जीएसटी नंबर लागेलच. पण तुमचा पॉईंट पण व्हॅलिड आहे की माझ्याकडे नाही Nikhil, आहे आणि मला जीएसटी करायचं आहे. येस सर. हॅलो. Nikhil, Sanjay Joseph here. येस प्लीज सर. आय वॉज I एक्सपेक्टिंग यू. I understand actually he is saying he don't have GST and number GST registration, right? यस सर. सर Isn't उनका it? मैं क्वेश्चन मैं आपको बता रहा हूँ सर. उनका प्रश्न हाँ, ऐसा है कि उनका जो जीएसटी नंबर नहीं है उनके पास, ठीक है, हाँ, और कुछ बड़े ऑर्डर रहेंगे, पकड़ लो 30 लाख के ऊपर है, तो हाँ, उनको वो जीएसटी नंबर एडअप करना है, तो वो ऐसा कर सकते हैं? हाँ. That profile can be up. See, up to 20 lakh turnover, we don't insist for GST and number. But if his turnover is going about 20 lakh, he has to update his profile with his GST and number. हॅलो. म्हणजे सर असं आहे, म्हणजे जीएसटी नंबर तुम्हाला मॅन्डेटरली द्यावा लागेल. सर असं म्हणतात आहे की वो आपको देना ही पड़ेगा. अगर आपका वैल्यू 20 लाख के ऊपर है तो आपको वो जीएसटी नंबर देना ही पड़ेगा. ठीक आहे. पण समजा 20 लाखाच्या आत आपलं आहे सगळा बिझनेस, जीएसटी नाहीये आणि आपल्याला बिलिंग अमाउंट पण 20,000 आहे समजा, फक्त 20,000. नहीं 20 लाख के खाली 20 लाख के नीचे आपको जीएसटी का नंबर जरूरत नहीं है. 20 लाख के ऊपर आपको मैंडेटरी है. राइट सर, संजय सर. फिर इनवॉइस में जीएसटी ऐड करके नहीं देना पड़ेगा ना फिर? No, not required. नहीं, नो, नॉट रिक्वायर्ड. प्लेन इनवॉइस मतलब 10,000 बेसिक वैल्यू, फाइनल अमाउंट 10,000, करेक्ट ना सर? यस. ओके. सबसे रिक्वेस्ट है, अभी क्वेश्चन आप हिंदी में पूछ सकते हैं. संजय सर इज देयर फ्रॉम जेम. ही कैन डायरेक्टली आंसर योर क्वेश्चन, प्लीज सर. निखिल सर, हेलो, दिस इज अभिजीत फ्रॉम इंडिगा. हिंदी में बात कर सकते हैं, प्लीज. हेलो, यस सर, बोलिए, आई कैन हियर यू. Hi, this is Abhijit from Indiga A2. So we have बोलिए products सर. like A2 milk and A2 ghee. So can we सर आपका वॉइस क्लियर नहीं है, वापस रिपीट करेंगे प्लीज. सर मेरे पास A2 मिल्क, देसी गिरगांव मिल्क और देसी घी है. हाँ, हेलो. हाँ, बोलिए. हम JA पोर्टल पे हम उसको लिस्ट कर सकते हैं क्या? उसका अगर संजय सर, यू लाइक टू टेक इट. सर आप क्वेश्चन लेना चाहेंगे? What I understood that whether he is selling ghee. Yes sir. Yes. So it's about the some food and beverage categories are already created in the portal. So we don't know exactly you have to go and see it whether that category is available or not. If it is available, he can offer it. Hello. Yes, sir, can you hear you? Category is not available. It only says sunflower oil. Is it Deshi ghee? What is your product? I heard it like that. Yes sir, देसी घी बात कर रहे, राइट? आपने सही सुना सर. हाँ, then see, most probably perishable items may not be available in the portal. See, ultimately we have to think. I mean, we have to understand that this portal is for government purchase. But there are organizations like hospitals or maybe who are buying food items also. So, but then that may not be that much of big volume. But if the basic principle is that if the product category is not available, you cannot offer the product. But then there is a gem crowdsourcing option is there. Suppose if you have got a product which you feel that there are government buyers, but it is not available in the portal now, then you can give your details using that gem crowdsourcing link, where you can give and if it is required, I mean, if there is enough government purchase demand is there, we will create that category and then you can offer it. So Hello. Nowadays, this desi cow is being promoted by government. So if we are offering desi cow ghee, the milk and ghee, there should be a category for a specialized product. No, that is what say. If use that gem crowdsourcing option link, and where you can give the full details of your product, and once it comes to us, we consider it and create the category. हेलो, एक प्रश्न है निखिल जी. शिरीष मराठे. संजय जी. हाँ बोलिए. हाँ जी. हाँ, हमारा हिंदी मध्ये विचारलं तर फार बरं होईल सर. रिक्वेस्ट. येस सर. हमारा पार्टनरशिप फर्म है.
तो जो रजिस्ट्रेशन आपने बताया उसमें प्राइमरी नंबर में आधार कार्ड या पैन नंबर है, वो वहां पे कंपनी का पहले ना प्राइमरी में आपने कहा एक पार्टनर का रह सकता है ना, हु इज फाइलिंग ITR, राइट? At the time of registration, Yes, that authorized signatory in your ITR will be checked up. We will be checking up whether that, if that is matching, then it will be accepted. but then PAN number will be individual. It is not company PAN number. No, see, for the firm, when you initially you come with that, first you come with your Aadhaar or PAN of your personal. Okay. And then And later it comes company PAN number. Yes. Second question is, we are into computers, so can we have option there in the services? Can we have option there as a AMC, annual maintenance contract? Yes, now that AMC, that services are available. That it is category is already created. It is available. Okay, great. Hello. Okay. Thank you. Hello. हाँ निखिल सर. हेलो. संजय सर. यस सर प्लीज पूछिए. सर मुझे एक की जगह 2 या 3 क्वेश्चंस है. नंबर 1, जो आपने कहा था कि ब्रांड. हेलो. यस सर पूछिए प्लीज. सर आपने जो ब्रांड लिखा था, देखिए हम लोग मेडिसिन मैन्युफैक्चरिंग में है, तो हमारा हर प्रोडक्ट के लिए कुछ स्पेसिफिक नाम है. यू कैन से ट्रेड नेम लाइक दैट. So whether the trade name will be a brand name or we'll have to register for the registered brand name and then it will consider as a brand name. सर आप लेना चाहेंगे? चलो आंसर. संजय सर, shall I take it? हेलो. हाँ यस सर. देखो सर, आप जब भी जो आपके ट्रेडमार्क सर्टिफिकेट पे जो ब्रांड मेंशन है ना, वो आपको वहाँ पे मेंशन करना पड़ेगा. वो ब्रांड रहेगा. अगर वो ट्रेडमार्क हमने नहीं लिया है एक नाम के लिए, तो तो उसको हम क्या करें? मगर उसका प्रोडक्ट का नाम तो है. See, you can offer that. See, registration is mandatory when if you are opting for a brand OEM dashboard. Otherwise, any approved even application, or if it is already there in any other domain, or if you can show us any document which shows that this brand is owned by, then you will be able to do it. This registration is mandatory when you are opting for a brand name, OEM dashboard. If you want an OEM dashboard, you can go without even registration also. But then medicine, you are talking about, for each category, each medicine, in the case, for each medicine, there will be a brand name, right? Yeah. And it is approved by Food and Drug Administration also. So I am not sure exactly how the medicine is being treated, because for other things, like any other product, there will be a single brand name. And when the OEM will take up the ownership of that brand, then he may be offering different products under that brand name. But for you, I think it's a slightly different system. Yeah. Because for each medicine, there will be a separate name. Yes. So I have to check it. I am not sure about that, how it is being treated. Okay. We will come back to you on that. Sir. And I have one or two more queries. Sir, we have tried a lot for registration with the JM. But now when we try to again update it, so there is one line that is Aadhaar is already there, but add unique ID. Queue your unique ID. So Aadhaar number is there. I think we have tried 2 to 3 times, and that maybe because of that, because 2-3 times we failed. Okay. But then username is registered. Yes, sir. Have you got your email or something? Hello. Have you got any email link or? No, sir, not at all. Okay, then I think we have to see whether it has been already registered or not, existing or not. Okay. Right. And sir, एक और लास्ट क्वेश्चन था सर. जब हम वेबसाइट पे जाते हैं तो कई जगह से फोन आ जाता है या तो ईमेल आ जाती है कि that your registration is under process and you will have to pay 2,000 rupees, 2,500 rupees. I think ये तो कुछ गलत आ रहा है या मालूम नहीं, मगर हमारे नंबर उधर तो जा रहे हैं.
We don't canvas. I mean, we don't first thing we don't share any information. All हाँ of the pay data, especially your bank, mobile numbers, and Aadhaar are encrypted. No one has got access to. Even for us also, we cannot see it. Even from Gem uh, also, it was yeah, I can understand that, sir. But I personally got call from some other, and they are telling that we are from GM, and you will have to pay on this through this online payment also. Oh, you just share the contact, whatever from where you got any Yeah, meeting or anything, definitely, we would like. definitely, right. Because we don't have any agents. We do it everything directly, and there is no fee for it. Anything. Yeah, that I know, sir. But just telling you because I got that. I got Okay. call from them. Yes. सर आता आपण एक लास्ट नमस्कार. क्वेश्चन घेऊ कोणाचा वसुधा असेल देशपांडे बोलते. देशपांडे बोलते सर. हॅलो. कोणाचे वसुधा questions देशपांडे असतील बोलते. तर चॅट बॉक्स मध्ये टाका त्यांची उत्तरं आपण निखिल सरांकडून घेऊन आम्ही मेलवरती तुम्हाला पाठवू. वसुधा मॅडम बोला. सरांनी आता जे सांगितलं पण अशा क्वेरी आल्या तर आम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करायचं? कारण तिथे मेल पण नसतो, फोन नंबर पण नसतो. तर नाही अशा मॅडम, वेळेस काय? मॅडम जेमवरती कॉल सेंटरचा नंबर अवेलेबल आहे. ठीक आहे, ओके. माझे पण डिटेल्स आहेत. ठीक आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता कॉल सेंटरला. जर तुमचे काही हां. प्रश्न असतील ना तुमचे, तर हां. जेमवरती FAQs करून ऑप्शन अवेलेबल आहे. ठीक आहे, ओके. FAQs मध्ये फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत. तुमची तिथे ओके. ऑलरेडी क्वेश्चन्स आणि आन्सर दिले, तुमची उत्तर तिथे मिळतील. शिवाय ओके. शिवाय लक्षात घ्या, जेमच्या हां. पोर्टलवरती विदाउट लॉग इन LMS हां. करून ऑप्शन आम्ही क्रिएट केलेला आहे. LMS बॉटम साईडला. ओके. LMS इज लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम. त्यामध्ये आम्ही खूप सारे PPTs आणि व्हिडिओज दिलेले आहेत. ठीक आहे. ओके. हां, हां. कसल्या PPT आहेत? त्या रजिस्ट्रेशनच्या, प्रोफाईल हां. अपडेशनच्या, हाऊ टू अपलोड युअर प्रोडक्ट, अशा PPT दिल्या आणि त्या व्हिडिओमध्ये पण आहेत. त्या तुम्ही ओके. जर बघितले तर तुमच्या प्रश्नांची उत्तर तिथे मिळतील. आणि जसं मी तुम्हाला ओके. म्हटलं, FAQs मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. शिवाय तिकीट रेस हां. करण्याचं पण ऑप्शन जेमवरती आहे. जसं तुम्ही तिकीट रेस केलं, पण ते तर हां. आज तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. ओके, ओके. अजून एक दुसरा प्रश्न सर. मी कोकण रेल्वेचा टेंडर भरते. तेव्हा माझ्याजवळ ओके मॅम. GST नव्हता. माझं पण टर्नओव्हर 20च्या आतच होता. पण ते मला ओके. म्हणाले, की तुम्ही ऑलरेडी व्हॅट भरता आहे 5 लाखाच्या वर असल्यामुळे. तर मग GST नंबर घ्यायला काहीच हरकत नाही. कारण टर्नओव्हर तुमचं वाढणारच आहे. तुम्ही जर टेंडर भरता हे करता तर. तर मग मी बरोबर, GST बरोबर. नंबर घेतला. पण मला त्यात चांगला फायदाच झाला. कारण व्हॅटपेक्षा GST मला प्रॉफिटेबल वाटला, म्हणजे चांगला वाटला. कारण त्याचे कोड नंबरवर जर आपल्याजवळ असतील तर मग GSTला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर नाही, जरी नाही, काही टर्नओव्हर प्रॉब्लेम नाही. कमी असेल तरी पण GST घ्यायला काहीच हरकत नाही असं काहीच माझं मत हरकत आहे. नाही. येस हो. मॅम. त्यामुळे आता बरोबर आहे. आपल्याला जो एक प्रश्न केला सगळ्यांनी की टर्नओव्हर आमचा एवढा नाही आहे. तर व्हॅट आणि इतकं हे लांबलचक भरण्यापेक्षा GST केव्हाही चांगला, कारण प्रोडक्ट्सवरती त्याचा पर्सेंटेज कमी जास्त असतो. तर ते फायद्यात येतो मग. हो मॅडम, बरोबर तर आहे, ते बरोबर आहे. करायला काहीच हरकत नाहीये आणि मला येस त्याचा मॅम. फायदा झाला. काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. ओके मॅम. थँक यू सर. येस. थँक यू. येस. सर मेरा एक क्वेश्चन है, एक क्वेश्चन लास्ट क्वेश्चन है. हेलो. हाँ बोलिए, हाँ बोलिए प्लीज. सर सर हम शिप रिपेयर्स में टेंडर्स डालते हैं, शिप रिपेयर्स में हम मोस्टली ओके. SCI, गोवा शिपयार्ड और जितने भी यार्ड्स हैं वहाँ पे हम ऑलरेडी रजिस्टर है. लेकिन वहां से ओके. हमको एक मेल आया था कि जेम रजिस्टर पे आपको कंपलसरीली रजिस्टर होना है, क्योंकि हमारे अभी ज्यादातर जो टेंडर्स है वो जेम पर आएंगे. अभी राइट, मेरा राइट. ऑलमोस्ट 1 महीना हो गया है, जेम पर मैंने रजिस्ट्रेशन किया है. अभी हम्म. देर आर सो मेनी गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन विच टेक्स दिस शिप रिपेयर टेंडर्स. लेकिन आपका जो प्रोडक्ट कैटेगरी है जो फ्रंट पेज पे दिखता है, हम जब सर्विस कैटेगरी में अपना डिटेल्स भरने से पहले सेलेक्ट करते हैं, वहाँ पे कहीं पे भी स्पेसिफाई नहीं है शिप रिपेयर. शिप रिपेयर का वो ऑप्शन ढूंढने के लिए सब मैंने चेक किया, लेकिन मुझे शिप रिपेयर वाला किसी भी प्रोडक्ट कैटेगरी के अंदर मुझे नजर नहीं आया. अभी इट इज ऑलमोस्ट बिन 1 मंथ, मैं सिर्फ रजिस्टर करके ऐसे ही रखी हूँ. मैंने अभी तक मेरे सर्विसेज को अपलोड नहीं किया उस पे. मैम ये दिस इज योर सर्विस और प्रोडक्ट, ये क्या है एग्जैक्टली? आप जी शिप रिपेयर का सर्विस है? सर्विस फॉर सर शिप देखिए मैम, रिपेयर, हम मेन इंजन मैम रिपेयर मैम करते हैं. मैम देयर आर जी 120 प्लस सर्विसेज आर अवेलेबल. आप देखिए उस वो जो आप सर्विस बोल रहे हो वो अवेलेबल है या नहीं है. अगर वो नहीं है फिलहाल, तो उसका टेंडर जेम पे नहीं आएगा. अंडरस्टैंड वन थिंग, जब तक वो सर्विस वहां पे अवेलेबल नहीं है तब तक उसका टेंडर नहीं आएगा. वंस वो सर्विस यहाँ पे जेम पोर्टल पे आती है, उसके टेंडर जेम पे ही आएंगे. ठीक है. आपको एक ऑप्शन है जेम पोर्टल में क्राउड सोर्सिंग करके, वहां पे आप जी. उस कैटेगरी को सजेस्ट कर सकते हैं. अच्छा, लेकिन सर हमको तो गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन की तरफ से तो खुद बोला गया है कि आप जेम पे रजिस्टर कीजिए और हमारे टेंडर्स को वहां से बिड कीजिए.
तो फिर ये नहीं ऑप्शन नहीं क्यों नहीं, नहीं? अगर ये सर्विस जो आप बोल रहे हैं तो आप चेक कर लीजिए। आई डोंट थिंक सो कि आप जो बोल रहे हैं वो टेंडर यहाँ पे होगा। ठीक है, उनका जो रेगुलर है सीपीपी पोर्टल जो भी है वहीं से वो टेंडर फ्लोट हुआ रहेगा, इस पे नहीं होगा। अच्छा ठीक है, अच्छा अगर सर, होता तो और एक चीज डेफिनेटली यू विल गेट इंटीमेशन। आप बोलिए मैम प्लीज, सर, बोलिए और एक बोलिए। चीज है, इसमें एक और मेल मुझे आया था। इसमें हम्म, a fixed one-time fees of 10,000 shall be payable when a seller clocks an annual threshold seller mercantile value of rupees 20 lakhs। इस पे थोड़ा आप बता पाएंगे कि ये फीस मैं आपको वगैरह क्या बताता है? हूँ, मैं बताता हूँ। देखो, पहले तो यहाँ पे जब भी आप रजिस्टर होते हैं तो मेक अ नोट, ओईएम जो होता है, ओईएम उनके लिए मैंडेट है कि वेंडर असेसमेंट किया जाए। ठीक है, वेंडर असेसमेंट में कुछ 13,000 कुछ फीस है अप्रोक्सीमेटली, लेकिन उनके लिए भी एग्जाम्पशन अवेलेबल है। अगर वो एमएससी में है, ऑन द डीआईएस Nikhil, रजिस्टर्ड। Nikhil, यस सर, यस सर। she's asking about transaction charges, ओह, not ट्रांजैक्शन about चार्जेस, vendor ओके assessment ओके। charges. राइट यस राइट सर राइट। सर। तो सर प्लीज प्लीज राइट, आप See, बोलिए। transaction charges, see, ask for a small seller or till you reach a gem merchandise value of 20 lakh, till you make a sale of 20 lakh through gem, it is free. There is no charges for any seller. Once you reach that milestone, you have to pay 10,000 to GEM. See, if you are selling through Amazon or any other portal, you may have to pay to the portal, the platform operator. So there is from Right. 3% or whatever it is. But GEM does not charge like a 3% or so. So up to 20 lakh, it is completely free. You don't have to pay any amount to anyone. So, but then over going ahead, when your transactions increases in GEM, you have to pay our platform charges. This is that. It is that total how the table it is given in that I think June 1st Yeah. It is notification. 5 lakhs to 50 crore. It is Ah, 0.5%. 5% like that it is. Okay. Thank you very much. यस मैम, वो प्रीवियसली इट वाज मोर देन 30 लाख, लेकिन अभी वो 5 लाख के अबव आपको चार्जेस देना पे करना मैंडेटरी है। ठीक है, मी आता मीनल मॅडमना वोट ऑफ थँक्स द्यायची रिक्वेस्ट करते आणि सगळ्या पार्टिसिपेंट्सना पुन्हा एकदा रिमाइंड करते की चॅट बॉक्समध्ये जो निखिल सरांनी लिंक शेअर केलेली आहे तर प्लीज ते तुम्हाला फिल करायचं आहे आणि त्यांना सबमिट करायचं आहे. ओव्हर टू यू मीनल मॅम. Thank you so much. Nikhil sir, I'm really thankful to you sir. निखिल सरांनी खूप आपल्याला चांगल्या तऱ्हेने सांगितलेलं आहे आणि याच्यातून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की थँक्यू टू मोदीजी, कारण त्यांनी आपल्याला हे पोर्टल फ्री रजिस्ट्रेशनचं लक्षात ठेवा. कोणीही किती तुम्हाला पैसे भरायला सांगितले तर भरू नका. नंतर थँक्यू टू संजय सर, हेड ऑफ द पोर्टलचे संजय जोशी मॅडम, जे हे दोघंही आणि त्याचप्रमाणे निखिल सरांनी आम्हाला जी वेळ दिली त्याबद्दल खरोखर धन्यवाद. कारण आज आपल्या सगळ्याच, आणि सर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की वेगवेगळ्या ठिकाणून बायका आलेल्या होत्या, अगदी कोकण रेल्वेवाल्या होत्या, शिपिंगवाल्या होत्या आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या आमच्या महिला उद्योगिनी तुमच्यासाठी आल्या होत्या. तर तुम्हाला आम्ही पुन्हा एकदा नक्कीच बोलवू आणि खूप खूप धन्यवाद. वी आर रिअली थँकफुल टू यू सर, टू संजय सर, मॅडम, as well as Nikhil sir and Okay, all thank the you. participants. Because of you we can be able to do this program, so thank you. Thank you ma'am. Thank you Sanjay sir and Dona ma'am to join on us. Thank you Sanjay sir and Dona ma'am to join on us. Please share the link again, please. Yes. Thank you, Yes. thank you मैडम. चैट में एक लिंक शेयर किया है, उसको काइंडली अपने पार्टिसिपेंट्स में शेयर कर लीजिए. फ्रॉम जेम साइड वी विल कॉन्टैक्ट ऑल द सेलर्स. या सी मैडम, क्या है ना, हमारी ऑर्गेनाइजेशन बड़ी है, 18 सेंटर्स में ये सब आपका जाएगा, ऑल ब्रांचेस पर जाएगा एंड एवरीबडी विल बी एबल टू साइन इट फॉर यू. मीन्स वो लोग भर के देंगी, जो ना मैडम. ओके, थैंक यू. सब लोग भर के दे देंगे. या Thank you ma'am. Thank you. थैंक यू सो मच मैम. थैंक यू Nikhil sir and Sanjay sir also. Thank you so much. Thank you.